आणि हे होत नाही दुर्दैवानं. अहो एवढंच नाही, आता माझ्या केज नगर पंचायतमध्ये एक घटना घडली गेली. 28 तारखेला एक एनओसी दिली गेली वाईन शॉपची. माझ्याकडे कागद आहे सगळे. वाईन शॉपची एनओसी दिली 28 तारखेला. जमीनच नावावर नाही त्याला दिली. तिथे एनओसी देताना नगरपंचायतच्या मीटिंगमध्ये घेतलं पाहिजे, विषय पत्रिकेवर आला पाहिजे. नाही, बरं ठीक आहे देऊ देत, कमीत कमी जमीन त्याच्या नावावर पाहिजे. ज्या जमीन कुठल्या जमिनी द्यायला त्याच्यात उल्लेख नाही, बरं नसू देत. कमीत कमी जमिनीची रजिस्ट्री झाली तर फेर व्हायला 14 दिवस मिनिमम लागतात. त्याच्यानंतर नगरपंचायतला येतो. पण जे फेर होणं जाऊ देत, अगोदर एनओसी आणि त्याच्यानंतर परत रजिस्ट्री जमिनीची 29 तारखेला. बघा किती आमचं प्रशासन आहे. हा जो कोण अधिकारी आहे, केज नगरपंचायतची एनओसी ज्यानं कोणी दिली त्याला सुद्धा दोषी ठरलं पाहिजे. त्याच्यावर सुद्धा चौकशी मी सेपरेट पत्र त्यासाठी मी देणार आहे कलेक्टरला. त्या दोषीला सुद्धा तू जमिनीच नव्हती, तू एनओसी दिली कशी, या सगळ्या गोष्टीचा सुद्धा तपास झाला पाहिजे. आणि असे बरेच काही घटना. आता मला सांगा, ह्या सगळ्या बीड जिल्ह्यात घटना घडत असताना त्याला कोणी म्हणतंय की ह्याला जातीवादीचा रंग दिलेत, कोणी म्हणतंय राजकीय रंग दिलेत. मला एक सांगा, मी माझ्या बाईटमध्ये दिल्लीहून जेवढ्या बाईट दिल्या त्याच्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्यात ज्या घटना काढल्या त्याच्या त्या घटनेच्या बाबतीत बरंच बोलू. आता सौताड्याचा एक असणारा रहिवासी गोवर्धन सानप, हे पाटोदा पंचायत समिती माजी सभापती आहेत. ते कुठल्या समाजाचे आहेत मला त्याच्यावर यायचं नव्हतं, पण नाईलाज आहे. कारण जे आरोप करतायत कुणी माणसं की त्याला जातीय रंग दिलात, पण मी त्यांची सुद्धा मागणी केली. त्यांचा संशयित मृत्यू झालाय, त्यांना सुद्धा किडनॅपिंग करून घेऊन त्यांचा संशयित मृत्यू म्हणून घोषित केले पोलिसने. मग याचा तपास कधी करणार? एसपीने नाही केला. तत्कालीन एसपीने ते करायला पाहिजे होतं, त्याने नाही केलं. मग हेच नाही, मग तुम्ही असं नाही की मग एका समाजाची बाजू घेतो. पण त्याच्या पुढचा जर विषय करायचा झाला तर एवढ्यावर एका ह्या समाजावर विषय नाही. आता कोणी म्हणते राजकारण करू नका. आम्ही काय राजकारण करतो? बजरंग सोनवणे जर विरोधी पक्षाचा म्हणून राजकारण करत असं समजा, तर मग तुमचे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे 2 आमदार बोलतात. कालच आदरणीय आष्टीचे आमदार त्यांनी तर खूप कोलकोल केलंय, पोटतिडकीने बोलतायत ते. मग ते भारतीय जनता पार्टीचे आहेत. राष्ट्रवादीचे आमदार पण बोलून गेले, तिथे येऊन गेले, बोलून गेले, भेटून गेले. काय मदत त्याचं काय करतायत एवढं ते पण करतायत. पुन्हा दुसरे राष्ट्रवादीचे आमदार पण बोलले गेले सभागृहात, ते बोलतात. आमचा आमदार तर बोलतयच हो. आमच्या आमदारांना तर आम्ही विरोधी पक्षात म्हणून आमचे ठीक आहे, आमचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार तर बोलतायत, आम्ही खासदार म्हणून बोलतोय. पण ह्याच्यात जर आम्ही राजकारण करतोय असं म्हणत असलात, मग हे बोलते ह्यांचं काय? मग मी कालच्या लाईव्ह शोला कुठंतरी बघितलं आहे की मला त्याच्यात बोलता नाही आलं, मी रेंजमध्ये नसल्यामुळे थोडं, पण तरी ऐकत होतो मी की कोणतरी मध्ये याच्यात राजकारण करतात. ही खूप पोटतिडकीनं बोलले. मग तुमचे आमदार बोलतात ती पोटतिडकीनं आणि आम्ही बोलतो ती, मग ह्याच्यात राजकारण नाही आहेत का? राजकारण तुम्ही करू नका. माझी कृपया विनंती आहे सत्ताधारी पक्षांना, सत्तेधारी तुम्ही सत्तेवर आहात, सत्तेत असल्यामुळे तुम्ही कुठेही राजकारणावर आणू नका, जातीवर आणू नका. आणि जर राजकारणावर यायचं झालं तर संतोष देशमुख यांचा एवढा चांगला सोजळाचा मुलगा, त्याच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी, त्याच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी तुम्ही त्याच्या मारेकऱ्यांना फाशी द्या. हा सर्वात महत्वाचा विषय, मागणी ही झाली पाहिजे. ही सर्वात जिल्ह्याची मागणी, महाराष्ट्राची मागणी. महाराष्ट्रामध्ये कुणी म्हणलं की महाराष्ट्रातला बीड जिल्हा हा बिहार होतोय तर त्याच्यावर कोणाला वाईट वाटते? मग बिहार करतोय कोण? ह्याचा पण तपास करा ना. मग तुम्हाला तसं वाटते तर तुम्ही कुठंतरी निवेदन करताना तुम्ही म्हणतात हो माझं सगळं ओपन आहे, तुमचं सगळं ओपन आहे तर आमचं काय झाकून आहे? आमच्यावर तर काही करायसारखा विशेष नाही. आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही सर्वजण ताकदीनं ह्या मारेकऱ्याच्या पाठीमागं लागा आणि मारेकऱ्यांना मागं लागल्याच्या नंतर तुम्ही याचं मारेकरी तपास हुडकून काढा. आणि याच्यात जर खोलात जायचं असेल तुम्हाला तर माझं तर एक म्हणणं आहे, आता परत पुन्हा कोणीतरी राजकारणावर आलं, कुणी म्हणलं पालकमंत्री काय, आम्हाला काय करायचंय पालकमंत्री? माझं तर म्हणणं असं आहे की पालकमंत्री कोण करायचं हा त्या तिन्ही पक्षांचा विषय, त्यांनी ठराव. पण खरंच जर इथे या प्रकरणाच्या खोलात जायचंय तुम्हाला तर शिवसेनाचे काल 2 मंत्री येऊन गेले, भाजपच्या 1 मंत्री येऊन गेल्या सत्ताधारी पक्षात, परत माननीय आम्ही येऊन गेलो की अजितदादा मागेच येऊन गेलेत या प्रकरणात. मग माझं एक म्हणणं आहे की या जिल्ह्यावर समजा राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आमदार आहेत अजितदादा गटाचे, तर मग अजितदादा गटाला जर पालकमंत्री घ्यायचं किंवा काय करायचं, माझी तर इच्छाच अशी आहे. खरंच तपास करायचा तुम्ही खरं मग अजितदादांच पालकमंत्री होऊन तपास करावा. अजितदादाने या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं आणि त्यांनी करावा तपास. आमचं काय म्हणणं, पण ती कुणाला द्यायचं कुणी नाही द्यायचं, काय मागणी करायची आमची, ह्या पालकमंत्र्यांवरून ह्या राजकारणावर येण्यापेक्षा मला संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि त्यांच्या मारेकऱ्याला शिक्षा झाली पाहिजे, ही माझी मेन मागणी. त्याच्याविषयी मी ठेवतोय, मला दुसरं काय नाही. त्यांचं जर तपासात
कुणाच्या प्रॉपर्टी तपासा म्हणलं, ज्यांचे CDR काढा म्हणलो. माझ्या मागणीमध्ये तुम्हाला कन्क्लुजन करून सांगतो. माझं सर्वात महत्त्वाचं 5 मागण्या आहेत. ही पहिली मागणी 6 त्या 29 आणि 28 तारखेला कुणाला बोलवलं तर कुणी बोलवलं ते तपासून काढा, कारण त्यांच्या त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आले त्या फिर्यादीमध्ये ते हुडका. 6 तारखेला जी तुमच्यावर केस झाली त्याचे CDR काढा, ती त्याच्यात अॅट्रॉसिटी का केली नव्हती ती काढा. त्याच्यानंतर 9 तारखेला जी सकाळी गुन्हा गेला त्याच्यावर किडनॅपिंगचा गुन्हा 3 वाजता केला, त्याला 3 तास लेट का केला हे काढा. त्याला कोणाकोणाचे फोन आले ते काढा. तर त्याच्यानंतरचं जे विषय आहे ते हे जे आता पकडलेत यांच्या मोबाईलचा CDR काढायला काय लागतंय बरं. जे आरोपी आहेत त्या आरोपीच्या मोबाईलचा CDR काढायला त्याला मोबाईल थोडा लागतोय. CDR तुम्ही काढू शकता का नाही. मग आता त्यांचे मोबाईल टाका ना ट्रॅकला. इलेक्शनमध्ये आमचा CDR काढीत होता सत्तेच्या जेव्हा, आता काढा ना आरोपीचा CDR. ही जी आरोपी आहे ती आरोपीच्या मोबाईलचा CDR काढा. आणि पोलीस यंत्रणा आपल्याकडे बीड जिल्ह्यामध्ये CDR काढायला परफेक्ट आहे. मग CDR काढा ना यांचे CDR काढा. कुणाला किती बोलणं होतंय. दिवसात एक माणूस 3 घंटे कुणाला बोलला जात आहे, काढा. मग याच्यामध्ये या मंत्री महोदयांनी सगळ्यांनी ह्यांना सुद्धा किती माहित आहे मला माहित नाही, पण हे जे घटना करतात हे सगळे जे आहे याच्या मास्टर माइंडमध्ये हे गेलं पाहिजे आणि मास्टर माइंडच्या खोलात जाऊन याचा मास्टर माइंड हुडकला पाहिजे आणि हुडकून त्याला शिक्षा झाली पाहिजे. हेच माझं निवेदन आहे. आणि या मी जी मागणी केल्या ती SP साहेबांना माझं म्हणणं आहे, SP साहेब तुम्ही जॉईन झालात. तुम्ही जॉईन झाल्याच्या